हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी मेथीच्या भाजीतले झणझणीत अशी झिंगे। ही सुद्धा आमची एक स्पेशल अशी सावजी डिश आहे। तर चला आपण बनवायला सुरुवात करूया। हे बघा, इथे मी अर्धा किलो छोटे झिंगे वाट्यात काढून घेतलेले आहेत। हे मी तोडायचे कसे, निवडायचे कसे ते मी तुम्हाला आधी सांगते। हे बघा, मी एक झिंगा घेतलेला आहे। तुम्हाला दिसतंय ना, ते मिशी आणि काटा। थांबा, मी वाटा थोडा बाजूला करते, आता क्लिअर दिसेल। हे बघा, मिशी असते याची मोठी लांब आणि हा बारीकसा काटा, याला तोडून घ्यायचा आहे। हे बघा, हे अशा प्रकारे आपल्याला निवडून घ्यायचे आहेत। दुसरा सुद्धा निवडून दाखवते। मिशी आणि काटा दोन्ही निघाले पाहिजे, नाहीतर जेवताना जर तुमच्या तोंडात काटा आला तर तुमचं काही खरं नाही। त्यामुळे चला आपण पटापट सगळे झिंगे निवडून घेऊयात। हे बघा, झिंगे निवडून झालेले आहेत। आता याला आपण फक्त एका पाण्याने धुवूया, कारण जेणेकरून जिकडे तिकडे जर काटा किंवा मिशा चिपकलेल्या असतील ते निघून जातील। यामध्ये झिंग्यांसोबत छोटे छोटे 1-2 फिश आलेले आहेत, त्या फेकायच्या नाहीत, त्यासुद्धा आपण भाजीत टाकूया। हे बघा, झिंगे एकदा पाण्यातून काढून घेतलेले आहेत मी। आता याला स्वच्छ कसं धुवायचं ते सांगते। यात मी टाकलंय 1 टेबलस्पून मीठ आणि 1 टेबलस्पून कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ। तर चला आता आपण हे मिक्स करून घेऊया। जास्त प्रेशर द्यायचं नाही मिक्स करताना, नाहीतर झिंगे चुराचुरा होऊन जाईल, तुटून जातील। हलक्या हलक्या हाताने करायचं आहे। या प्रोसेसमुळे झिंग्यांना असणारा उग्र वास आणि चिकटपणा पूर्णपणे निघून जातो। आता आपण हे 2-3दा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। तर चला आता भाजी कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी सर्वात आधी आपल्याला झिंग्यांना फ्राय करून घ्यावं लागणार आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 टेबलस्पून ऑइल। जास्त तेल टाकायचं नाही। तेल गरम झाले की नाही बघण्यासाठी आपण एक झिंगा टाकून बघूया। आणि बघा, तेल गरम झालेलं आहे। आपण फ्लेम मीडियम करूया। मीडियम फ्लेमवर आपल्याला सगळे झिंगे फ्राय करून घ्यायचे आहेत, हाय फ्लेमवर नाही। आणि ही सुद्धा प्रोसेस एकदम हलक्या हाताने करायची आहे, खूप स्पीडनी घाटायचं नाही। झिंगे फ्राय करत असताना झिंग्यांना पाणी सुटतो, तर सुटलेलं पाणी आटेपर्यंत आणि झिंगे थोडेसे गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, तुम्हाला पाणी दिसतं नाही ते, हे असं पाणी पाणी आपल्याला नकोय, त्यामुळे झिंगे छान परतून घ्यायचे पाणी आटेपर्यंत। हे बघा, झिंगे छान आपले परतून झालेले आहेत आणि पाणी सुद्धा सुकलेलं आहे। आता आपण फ्लेम एकदम लो करूया आणि झिंगे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, मस्त कलर दिसतोय ना, असाच आपल्याला कलर पाहिजे आहे। तर आता आपण त्याच पातेल्यामध्ये 1.5 टेबलस्पून ऑइल टाकून ही 2.5 कप मेथीची भाजी आहे ती चिमवून घेऊया। ही भाजी आपल्याला शिजवायची नाही आहे, फक्त हाय फ्लेमवर चिमवून घ्यायची आहे। थोडीशी मऊसर करून घ्यायची आहे आणि थोडं पाणी त्यातलं कमी करून घ्यायचं आहे। तुम्हाला तर माहितीच आहे, मेथीच्या भाजीला पाणी सुटतो, तेच पाणी आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे। 5 मिनिटासाठी आपण भाजी झाकून ठेवूया। 5 मिनिटं झालेले आहेत आणि ही बघा, भाजी छान चिमलेली आहे। आता आपण ही एका वाट्यामध्ये काढून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। तर चला आता आपण भाजीची तयारी करूया। त्याच पातेल्यात मी 4 टेबलस्पून ऑइल टाकणार आहे। तेल जरा जास्तच टाकायचं, त्यामुळे भाजीला छान तर्री येते, रसा छान होतो। आता आपण यात टाकणार आहोत एक मीडियम साईजचा कांदा। कांदा छान रेडिश होऊ देऊया आणि छान मऊसर होऊ देऊया। साधारणतः 1 ते 2 मिनिटं लागतील। भाजी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरच करायची आहे। कांदा शिजलेला आहे। आता आपण यात टाकूया 3 टेबलस्पून तिखट। तिखट तुम्ही तुमच्यानुसार टाका। जर तुम्हाला भाजी कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 2 टेबलस्पून तिखट टाका
आणि जास्त तिखट पाहिजे असेल तर 3 किंवा 3च्या वर तुम्ही टाकू शकता. आणि मीठ चवीनुसार आणि 1 टीस्पून हळद. छान परतून घेऊया आणि त्यात टाकूया आपण मेथीची भाजी आणि भाजीसुद्धा एकदा परतून घेऊया. आता या भाजीला आपण 8 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया. हे बघा 8 मिनिटं झालेली आहेत आणि भाजीला तेल पण छान सुटलेलं आहे. आपण एकदा परतून घेऊया भाजी. आता यात आपण टाकूयात फ्राय केलेले झिंगे. झिंगे टाकल्यानंतर भाजी तुम्हाला अगदी हलक्या हाताने परतून घ्यायची आहे, जोपर्यंत भाजी आणि झिंगे छान मिक्स होत नाहीत तोपर्यंत. आता आपण भाजी 1 मिनिट झाकून ठेवूया. हे बघा मस्त सुगंध येतोय. भाजी तयार झालेली आहे. ज्यांना कोणाला सुकी भाजी खायची असेल बिना रशाची तर त्यांच्यासाठी ही भाजी तयार आहे. आणि ज्यांना रसा पाहिजे असेल, तर्री पाहिजे असेल तर त्यांनी भाजीमध्ये पाणी टाकायचं. मी यात 1.5 कप पाणी टाकलेलं आहे. थोडंसं परतून घेऊया आणि फ्लेम मीडियम ठेवूया. 3 मिनिटासाठी आपण भाजीला झाकून ठेवूया, कारण झिंगे आधीच फ्राय झालेले असतात, ते शिजलेले असतात. ही बघा मस्त उकळी आलेली आहे आणि तर्रीसुद्धा आलेली आहे. आता आपण यात टाकूया धनिया पावडर आणि गरम मसाला पावडर. थोडंसं परतून घेऊया आणि झाकून ठेवूया फक्त 10 सेकंड हाय फ्लेमवर. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि ही बघा मस्त यम्मी टेस्टी सावजी स्टाईल मेथी प्रॉन्स करी